महायुतीकडनं इथं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत, जे सार्वजनिक आरोग्य मंत्री आहेत. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री असलेले हसन मुश्रीफ आहेत. त्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष असलेले आणि कोल्हापूर उत्तर विधानसभाचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर आहेत. त्यानंतर विद्यमान खासदार जे राज्यसभेचे खासदार आहेत धनंजय महाडिक आहे. अशी ही एक नेत्यांची मोठी फळी महायुतीच्या बाजूला आहे आणि काँग्रेसच्या बाजूने एकटे सतेज पाटील हा बालेकिल्ला लढवत आहेत. त्यांना इथले विद्यमान खासदार जे आहेत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज त्यांची भक्कम पाठबळ आहे. युवराज मालोजी राजे जे कोल्हापूरचे एकेकाळचे आमदार होते ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. पण तरी सुद्धा थेट सतेज पाटील विरोधात ही सगळी मंडळी आहेत. अर्थात विरोधकांचा प्रयत्न सतेज पाटील यांच्या विरोधातली ही निवडणूक आहे असा राहिलेला आहे. पण तशी निवडणूक न आणता कोल्हापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक व्हावी यासाठी काँग्रेसचे सातत्याने प्रयत्न आहेत आणि त्यासाठी थेट पाईपलाईनचा मुद्दा या निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीपासून केंद्रस्थानी आहे. म्हणजे इथं महायुतीची जी सभा झाली त्याला भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते, जे कोल्हापूरचे मूळचे आहेत पण आता पुण्यातून कोथरूडमधून निवडून येतात, आणि जे उच्चतंत्र शिक्षण मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील ते होते आणि बाकी सगळी इथली महायुतीची मंडळी होती. त्या सभेत थेट चंद्रकांत दादाने आरोप केला की थेट पाईपलाईनचं पाणी त्यापेक्षा थेट पाईपलाईनचा पैसा कसबा बावड्यातल्या घरात गेला, म्हणजे थेट पाईपलाईनचा पैसा सतेज पाटील यांच्या घरात गेला असा आरोप त्यांनी केला. आणि या आरोपाला सतेज पाटील यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेलं आहे. आणि थेट पाईपलाईनचं अपयश त्याचं कारण असं सांगितलं की अमृत योजनेच्या माध्यमातून थेट पाईपलाईन योजनेचं जे पाणी काम होतं ते कंत्राट भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री असलेले जे बीजेचे सुरेश खाडे आहेत त्यांच्या मुलाला दिलेलं होतं. आणि 2 वर्षात काम पूर्ण करायचं असताना 8 वेळा मुदतवाद घेतली आणि तो अर्धवट टाकून काम केलेलं आहे. सतेज पाटील यांनी चंद्रकांत दादा पाटलांना आव्हान दिले की तुम्ही ते सुरेश खाडेंच्या मुलाला जो 40 कोटी रुपये दंड झालाय तो दंड वसूल करून द्या असं आव्हान त्यांनी दिलेलं आहे. आणि थेट पाईपलाईनच्या यशापेशाबद्दल नेहमीच सुरुवातीपासून शंका उपस्थित केल्या जात आहेत. पण असं असताना सुद्धा सतेज पाटील यांनी सांगितलं की जे या थेट पाईपलाईन संदर्भात आरोप करतायत ते राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक किंवा चंद्रकांत दादा पाटील यांचं कोल्हापुरात घर आहे, ते स्वतः थेट पाईपलाईन योजनेचं पाणी पिऊनच ते सभेला येते किंवा त्यांच्या घरात थेट पाईपलाईनचं पाणी जात असतं. हे त्यांनी पुराव्यानिशी वस्तुस्थिती ही लक्षात आणून दिली आहे.